जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मार्डी येथे मुक्कामी दौरा. महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकाली. अवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदलाचे आवाहन. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन प्रशासन जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंबड तालुक्यातील मौजे मार्डी येथे जून 22 रोजी मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला आणि गावातील विकास कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला ग्रामसंघाच्या हॉलचा प्रश्न त्यांनी जागेवरच निकाली काढून लोकाभिमुख प्रशासनाचा एक नवा आदर्श निर्माण केला. भव्य जनसंवाद सभेने दौऱ्याची सुरुवात गावातील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंवाद सभेने झाली. या सभेला 500हून अधिक ग्रामस्थ, विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. महिलांच्या हॉलचा प्रश्न तात्काळ सोडविला. गावातील महिला विलेज ऑर्गनायझेशन, ग्रामसंघ अनेक वर्षांपासून कार्यरत असूनही त्यांना स्वतःचे कार्यालय उपलब्ध नव्हते. ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवरील हॉल काही व्यक्तींच्या अनधिकृत ताब्यात असल्याची तक्रार महिलांनी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन संबंधित हॉलचा ताबा महिलांना मिळवून दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तत्काळ सुटल्याने महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. अवैध दारू विक्री विरोधात कठोर भूमिका. जनसंवाद सभेत महिलांनी गावातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे कौटुंबिक व सामाजिक वातावरण बिघडत असल्याची व्यथा मांडली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ कारवाईचे आदेश देत गावातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धतीत बदलाचे आवाहन. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक आणि कमी पाण्यात येणाऱ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले. चिया सीड्सची लागवड, रेशीम शेती, सेरिकल्चर यांसारख्या हाय व्हॅल्यू शेतीबरोबरच जल कवच योजनेअंतर्गत विहिरींचे पुनर्भरण, शेततळ्यांचा वापर आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पहाटेपासून विविध शासकीय कार्यालयांची पाहणी. जून 23 रोजी पहाटे जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील विविध शासकीय कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. महा ई सेवा केंद्र व रेशन दुकान. नागरिकांना वेळेत व योग्य दरात सेवा मिळतात का? तसेच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, याची त्यांनी तपासणी केली. ग्रामपंचायत कार्यालय येथील कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गावाने उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळविण्यासाठी डिजिटल प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.